सो हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही चाललोय आई एकविरेच्या पालखीला, नवी मुंबईची मानाची पालखी घेऊन. आणि हा आहे 14वा वर्ष. तर यावर्षी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे लास्ट इयर जशी व्हिडिओ बनवलेली 3 दिवसाची 3 पार्ट बनवणार. जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला लँटन रेस्टॉरंट आहे आणि तिकडं आपण सर्व पदयात्र्यांसाठी छोटीशी सेवा असं हे केलेलं, थोडासा गाजरचा हलवा बनवून त्यांच्यासाठी थोडासा वाटप केलेलं आपण. तर ते करून आता आम्ही निघालो आहे. माझ्यासोबत माझा भाऊ आहे. तर आता पुढं बघा व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवीन आजच्या दिवसात पूर्ण काय करतोय ते. अजून काय पाहिजे बायांना मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या पाया झायल्या गार ग, पाया झायल्या गार न मागतान फिरायला मोटार. गाईस आता आम्ही कांबोडाच्या टोल नाक्यापर्यंत पोचलो आहे. आता अजून इथून थोडा 45 मिनिट्स तरी लागतील कांदा कॉलनीला पोचायला. तर भेटू तिकडंच. माझ्यावर माईक हाय. पूर्ण जेवणाचा सेटअप आहे आणि इकडं सगळे जेवणासाठी लाईन लागले. आता आपला पण नंबर येईल, जेवण घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय जेवणात. तर गाईस जो आहे आपलं जेवण, दाल राईस, फ्राईम्स आहेत, जो आहे आलू मटर आहे, जो व्हेज कोल्हापुरी, लोणचा आणि गुलाबजाम पण होता, पण मी नाही घेतला कारण की सध्या मी गोड बंद केलं आहे. कसं लागतं जेवण? खाऊन तर दे. असं गरम गरम जेवण आहे गाईस. व्हेज कोल्हापुरी पण खूप भारी लागतं. कलर बघू शकता, ग्रेव्ही बघू शकता, परफेक्ट आहे एकदम. बेस्ट. इथं आपले भाऊ लोक जेवायला बसले, त्यांना विचारू आपण की कसं झालं जेवण, कसं वाटतं जेवण? मस्त. काय आवडलं तुम्हाला याच्यात? कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी, गुलाबजामुन आवडला. गाईस आमचं जेवण वगैरे झालं आहे. जेवण वगैरे राऊंड वगैरे मारली, 5 वाजले बघू शकता, पण अजून पालखी आलेली नाही आहे. फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही 5 वाजता इथून दरवर्षी निघतो कांदा कॉलनीवरून कोणला जायला, पण यावर्षी अजूनपर्यंत पालखीच नाही आलं, असं फर्स्ट टाईम झालं आहे. तर आता आम्ही निघालो आहे खांदेश्वरवरून कोणला जायला. जर माझी लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर आमचा दरवर्षीचा स्पॉट आहे फर्स्ट नाईटचा कोणगावला. साईबाबा मंदिरात तिकडे मैदान असतो, तिथं मैदानात आम्ही राहतो. ते पुढे तुम्हाला मी दाखवीनच, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि आता इथून निघालो आहे आम्ही, तर 2.5-3 तास लागतील आम्हाला कोणला पोचायला. मध्येच काही एंटरटेनमेंट केलं तर तुम्हाला मी नक्की दाखवीनच. खूप दमलो. आता पनवेल डेपो सोडून मला वाटतं 10 मिनटं झाले असतील. तो पंचमुखी हनुमान मंदिर आहे तिकडं जस्ट आता क्रॉस केलं आहे आणि खूप दमलेलो. नशिबाने तिकडं पाणी वाटायला होते आपले पदयात्री, तर त्यांच्याकडून पाणी घेतलं आहे. आता कोणला पोचायला तरी आम्हाला अजून 1 तास असेल. तर जाऊ आता तिकडं, जाऊन डायरेक्ट भेटतो. जमलास का? नाही भाई, चल ना भाई. नाही जमलास? तू जमलास का मनीष? नाही रे, टाइमपास. हे सगळी जवान आहेत ना, म्हणजे कसं जवान म्हणजे माझ्याशी 2-2 वर्ष छोटे आहेत ना लोक. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ.
आम्ही निघालो कोलसे गावातून. कोलसे गाव होता ना तो, कोलखे गाव. तर आता आम्ही निघालो कोलखे गावामधून. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पालखीच्या स्वागतासाठी तिकडच्या गाववाल्यांनी किती भारी असं आयोजन केलेला, पूर्ण पालखीचे DJ वगैरे लावून, आणि त्यांनी नाश्ता पण दिलेला, समोसा आणि जिलेबी. तर ते तुम्हाला दाखवण्यापुरती राहिली नाही, तर पटापट खाल्ली, भूक लागलेली खूप, दमल्यावर चालून चालून. तर आता इथून निघालो, आता पोहोचू आपण कोणगावला. मॅक्स टू मॅक्स 20 मिनिटं. मग तिकडे जाऊन दाखवतो की राहण्याची सोय कशी आहे. बघू शकता कोणगावमध्ये अशी सोय असते. तो तुम्हाला बोलूया तो साईबाबा मंदिर तिकडं आहे, आणि इकडं पूर्ण पदयात्रासाठी मैदानात हे असे कार्पेट आथरले आहेत, त्याच्यावर आपल्या चादरी आथरून सगळे झोपतात बॅग वगैरे ठेवून. आता सगळे फ्रेश वगैरे होतील. आम्ही पण इथं आता झोपणार आहोत, आणि त्या स्टेजवर बायांचे गाणी असतात, तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघालच. तर आम्ही पण आता जरा सेटल होतो, आणि मग तुम्हाला पुढचं सगळं दाखवतो. तिकडे आपलं जेवण बनतं आहे, आणि नंतर इकडे जो बायांचं गाणं होईल तो तुम्ही एन्जॉय करा पुढं व्हिडिओमध्ये.
तर गाईस रात्रीच्या जेवणामध्ये डाळ भात मस्त गरम गरम, भाजी आहे वांगा बटाट्याची, पुरी आहे, भजी आहेत आणि प्राईम्स आहेत जे मी नाही घेतले. तर आता आपण टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो. शेवटी आपला चॅनल कसला आहे, फूड रिव्ह्यूचाच आहे. तर आता आपण पुरी भाजी खाऊ. पुरी भाजीपेक्षा जास्त मी भज्यांसाठी एक्साइटेड. एक्सपेक्टेड. मस्त एकदम सॉफ्ट आहेत आणि वरतून क्रिस्पी. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही एवढंच. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याची रनिंग जास्त असणार आहे, म्हणजे एंटरटेनमेंट पण जास्त असणार आहे. आजची व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. उद्याची व्हिडिओ याच्यापेक्षा जास्त एंटरटेनमेंट करायची कोशिश करेन मी. आपले 1K आता लवकरच होणार आहे, तर चॅनलला प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पण तुम्हाला आवडले तर व्हिडिओ पण फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स अ लॉट.